माझं फर्स्ट टाईमच होतं आणि ते पण माझ्या नवऱ्यासोबत. माझं नवीनच लग्न ठरलं होतं. माझ्या सासरच्या मंडळीकडे कार्यक्रम होता, त्यासाठी त्यांनी मला बोलावलं. मला यायचं नव्हतं, पण ती जिद्दीलाच पेटली, त्यामुळे मला हो म्हणावं लागलं. दुसऱ्या दिवशी माझा होणारा नवरा मला घ्यायला आला आणि हे मला माहीत नव्हतं. ते वेळेवर आल्यावर मी त्यांच्यासोबत जायला तयारी केली. त्यात आई बाहेर गेलेली, त्यामुळे आम्हाला निघायला खूपच वेळ झाला. माझं सासर जरा लांब होतं, त्यामुळे रात्रीचा प्रवास आणि तोही बाईकवर. नंतर घरच्यांशी बोलून आम्ही तिथेच एका चांगल्या हॉटेलला थांबलो. गेल्यानंतर फ्रेश झालो. मी तर शांतच होते, कारण तिथे आम्ही दोघेच होतो. मला जरा भीती वाटायला लागली. मी आपली बेडवरती बसून मोबाईल बघत होते. तेवढ्यात त्याने माझ्या हातातला मोबाईल साईडला ठेवला आणि तो माझ्याजवळ येऊन बसला. मी तर आता खूपच गडबडू लागले. त्याने माझा हात हातात घेतला आणि माझी मान त्याच्या खांद्यावर घेतली आणि त्याचा तो डोक्यावरचा हात हळूहळू माझ्या आंब्याकडे गेला. आता मला पण खूप मजा यायला लागली होती. तो जोरजोरात माझे आंबे दाबू लागला. माझ्या तोंडातून वेगळाच आवाज निघू लागला. त्याचा दांडा पाहिल्यावर मला कसं होत होतं हे सांगताच येणार नाही. आता मी माझे सगळे कपडे काढले होते. तो जोरजोरात आंबे दाबत होता, तेवढी जास्त मला मजा येत होती. त्याने उचलून मला मांडीवर घेतलं आणि त्याचा दांडा माझ्या तोंडात दिला. खाली तर पूर्ण आग लागली होती. त्याने मला ठोकायला सुरुवात केली. त्याचा दांडा एकदम खोलवर जाऊन पोहोचला होता. त्याला खूप मजा येत होती. तो जोरजोरात ठोकत होता. मी त्याला थांबा थांबा म्हणत पूर्णपणे मजा घेत होती, कारण माझी पहिलीच वेळ होती. ती रात्र कशी निघून गेली कळालंच नाही.